नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपमधील शब्दांच्या जाती यामधील तिसरी जात विशेषण बघणार आहोत. बघा, विशेषण म्हणजे काय? आता बघा, मी सरळ तुम्हाला सांगतो, विशेषण म्हणजे काय तर नामाचे विशेष गुणधर्म किंवा नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला विशेषण म्हणजे काय, तर तुम्ही नामाचे विशेष गुणधर्म किंवा माहिती सांगणाऱ्या शब्दाची जात असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणे है ना, म्हणजे ती मुलगी हुशार आहे. तर हुशार हा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. बघा, पुढे एक उदाहरण आहे आपल्याकडे. सुंदर फूल. सुंदर फूल सुंदर फूल यामध्ये कोणता शब्द विशेषण आहे? ठीक आहे. तर बघा, फुलाबद्दल, फूल कसं आहे? सुंदर आहे, बरोबर आहे. तर सुंदर हा शब्द या ठिकाणी नामाबद्दल है ना, नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून सुंदर हे विशेषण येतं. ठीक आहे. पुढे तिसरा प्रश्न आहे. बघा, मोठा हत्ती यामध्ये विशेषण कोणते? खूप समजायला खूप सोपं उदाहरण घेतलेले आहे. मोठा हत्ती है ना, हत्ती कसा आहे? मोठा आहे. हत्तीबद्दल माहिती सांगत आहे, म्हणजे या ठिकाणी विशेषण काय झालं? मोठा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषण नाही असं म्हणलेलं आहे? बघा, इथं विशेषण काय म्हणलेलं आहे? विशेषण नाही. नाही हा शब्द लक्षात ठेवा. आणि वाक्य वाचताना आहे, नाही हे शब्द खूप महत्त्वाचे ठरतात, नाहीतर आपण आहे असं देतो आणि उत्तर चुकून जातं. या ठिकाणी विशेषण नाही वाक्यात बघा, पहिलं वाक्य वाचू. लाल फुलं सुंदर दिसतात. या ठिकाणी दोन बघा, दोन विशेषणे वापरलेले आहे फुलाबद्दल. मुलं खेळतात. बघा, मुलं खेळतात, मुलांबद्दल इथं काहीही वापरलेलं नाही. पुढे आहे मोठे घर है ना, घर कसे आहे? मोठे आहे. हे वाक्य सुद्धा ह्या वाक्यात विशेषण आहे. आंबा कसा? गोड आंबा खा. आंबा कसा आहे? गोड आंबा. इथं विशेषण आहे, इथं विशेषण आहे, परंतु पर्याय क्रमांक बी मध्ये विशेषण नाही. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येणार आहे, कारण विशेषण नाही